मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे अहिल्या, श्रीकांत आणि त्याचबरोबर सावित्री हॉलमध्ये असतात आणि तेव्हा अहिल्या म्हणत असते, मला तर असं वाटतंय ना श्रीकांत, इकडे जो काही मोहन आहे त्यालासुद्धा एकदा फोन लावून ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्यात. आणि म्हणूनच आता इकडे तिने लगेचच जो काही मोहन आहे त्याला कॉल केलेला असतो. मोहनला कॉल केल्यानंतर मोहनला इथे अहिल्या म्हणत असते, मोहन मी काय म्हणते त्या गोष्टी एकदा तो व्यवस्थित ऐक. तेव्हा मोहन म्हणतो, काय झालेलं आहे. तेव्हा अहिल्या म्हणते, तू आत्ता कुठे आहेस. तेव्हा तो म्हणतो, मी ना इथे दामिनीला घेऊन पिक्चरला आलेलो आहे. बरं ठीक आहे, काय झालं वहिनी, काही काम होतं का. हो, माझं तुझ्याकडे एक काम होतं. ऑफिसचं आहे का. थांब मी लगेच येऊ का. नाही, हे बघ, लगेच यायची काही गरज नाही. अरे त्याचं काय आहे ना, मध्यंतरी तू आउट ऑफ होतास, मग तू आउट ऑफ असल्यामुळे इथे दामिनी एकटीच पडलेली आहे बिचारी. मग तू एक काम कर, 2 दिवसासाठी ऑफिसचं कोणतंही काम इथे तू करू नको. आणि त्याचबरोबर तुला काम करण्याची काही गरज नाही आहे. 2 दिवस निवांत तू सुट्टी घे. आणि 2 दिवस इथे निवांत सुट्टी घेतल्यानंतर आता दामिनीला छान असं बाहेर फिरायला घेऊन जा. त्यावर तो म्हणत असतो, हो नक्कीच, असं म्हणून आता इकडे त्याने फोन ठेवलेला असतो. तर आता फोन ठेवल्यानंतर इकडे दामिनी जी काही अहिल्या आहे ती म्हणत असते, चला एक एक गोष्ट मार्गी लागत आहे. त्यावर लगेच आता इकडे श्रीकांत म्हणत असतात, पण अहिल्या ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज आहे का. त्यावर अहिल्या म्हणत असते, हो श्रीकांत, अगदी गरज आहे, कारण ह्या गोष्टी होणं खूप जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर लगेच इकडे सावित्री म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, हे सगळं काय आहे आणि मला काही तुम्ही सांगणार आहात का, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्यावर लगेच अहिल्या म्हणत असते, हे बघ, काही सांगायची किंवा काही करण्याची अजिबात गरज नाही आहे. तू त्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, आता गुरुजी येणार आहेत आणि गुरुजी आल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि त्याबरोबर घरामध्ये ज्या काही साहित्य आहे ते आहे की नाही तू व्यवस्थित बघ. आणि सोबतच जर नसेल ना तर काही मागून घे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इथे प्रसादसुद्धा बनवायचा आहे, लक्षात ठेव, असं म्हणून आता इकडे अहिल्याने सावित्रीला कामाला लावलेलं असतं. अगदीच सावित्रीने कमी वेळामध्येच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतलेल्या असतात. तेव्हा गुरुजी येतात. आता गुरुजी आल्यानंतर अहिल्या आणि त्याचबरोबर श्रीकांत हे दोघेही जण अहिल्याला नमस्कार करतात. दोघांनीही अहिल्याला नमस्कार केल्यानंतर गुरुजी विचारतात, आदित्य कुठे आहे. तेव्हा लगेच अहिल्या म्हणत असते, तो घरामध्येच आहे, त्याच्या खोलीत आहे. बरं, त्याला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या का. तेव्हा अहिल्या म्हणत असते, नाही, आम्ही ह्या गोष्टी कोणत्याच त्याला सांगितलेल्या नाही आहेत. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, बरं ठीक आहे, मग मला एक गोष्ट सांगा, मी दिलेलं जे काही ताईत होतं ते तुम्ही इथे आदित्यला बांधलं आहे का. त्यावर श्रीकांत म्हणत असतात, नाही बांधलं, कारण मी गडबडीमध्ये विसरूनच गेलो, असं श्रीकांत इकडे बोलतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी श्रीकांतनी बोलल्याबरोबर इकडे गुरुजी म्हणत असतात, बरं चला मी बांधून देतो, असं म्हणून लगेच आता अहिल्या आणि गुरुजी आदित्यच्या खोलीकडे निघालेले असतात. आता आदित्यच्या खोलीकडे निघाल्यानंतर लगेच इकडे जो काही आदित्य आहे तो आदित्य फार टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणत असतो, काय चाललंय ना, मला काहीच कळत नाही. ह्या घरामध्ये पारूसुद्धा घरात नाही आहे यार, ती कुठे गेली असेल. आणि त्याचबरोबर तिची आणि माझी चुकामुक झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी का बरं झाल्या, असा इकडे तो विचार करतो. आणि तेवढ्यातच अहिल्या आणि त्याचबरोबर गुरुजी आदित्यच्या खोलीत आलेले असतात. दोघेही जण आदित्यच्या खोलीमध्ये आल्यानंतर त्यांना पाहता क्षणी इकडे जो काही आदित्य आहे त्याला फार आनंद झालेला असतो, कारण त्याची आई आज त्याच्या समोर असते. तेव्हा आदित्य लगेच विचारत असतो, आई यार, तू कुठे होतीस, काय चाललं आहे तुझं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला मी कुठे आणि कसा शोधलेला आहे. मग आई, तू कुठे गेली होतीस, सांग ना, बोल ना आई. हे सगळे प्रश्न आता इकडे तो तिला विचारत असतो. आणि तू जेव्हा रिक्षातून जात होतीस तेव्हासुद्धा मी तुला पाठीमागे किती आवाज दिले आई, तू मला ओसुद्धा दिलं नाही. सांग ना आई, सांग ना, बोल ना, तू कुठे गेली होतीस. त्यावर लगेच आता अहिल्या म्हणत असते, हे बघ, काळजी करू नकोस, मी ठीक आहे, मी ओके आहे, तुला काळजी करण्याची काहीच एक गरज नाही. आणि तुला एक गोष्ट सांगू का, मी इथेच होते पण तू रिक्षात होतीस आई, मी तुला किती आवाज दिले. तेव्हा तो म्हणत असतो, हो पण ठीक आहे ना, आता हे गुरुजी आलेले आहेत. गुरुजी नमस्कार करतो
आणि तेव्हा नमस्कार केल्यानंतर लगेच आता इकडे जे काही आदित्य आहे तो म्हणत असतो हे काय आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात हे तुझ्या सुरक्षा कवच आहे, तुला हे तैत बांधावं लागेल आणि मी एक लक्ष्मण रेखा आखतो. जोपर्यंत मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत तू इथून बाहेर पडायचं नाही, समजलं तुला. असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. त्यावर आदित्य आता अहिल्याला म्हणत असतो आई हे सगळं काय आहे, लक्ष्मण रेषा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का आहे. हे बघ हे सगळं काही करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि तेव्हा ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, माझा ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा अहिल्या म्हणत असते हे बघ तू मला तर मानतोस ना, मग आईसाठी तू हे सगळं करणार नाही आहेस का. हे बघ आईसाठी ह्या सगळ्या गोष्टी तू कर आणि काहीच बोलू नकोस. असं सुद्धा इकडे आता अहिल्या आदित्यला सांगते आणि लक्ष्मण रेषा आखून दिली आहे, त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तू पडायचं नाही आहेस, कारण तुझ्यावर खूप मोठा इथे ग्रहदोष आहे आणि त्यामुळे तुझा मृत्यू होणार आहे. मग एक आई म्हणून त्याची मला काळजी वाटते, हे अगदी चुकीचं आहे का. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जो काही आपला आता आदित्य आहे तो म्हणत असतो हे सगळं काय, आणि त्याचबरोबर इकडे मला कळतच नाही काय बोलावं काय नाही, त्या गोष्टी मला कळत नाही, असं सुद्धा इथे ते बोलत असतात. आता इकडे महामृत्युंजय मंत्राचा जपासाठी जे काही गुरुजींनी इथे तयारी केलेली असते ती सर्व तयारी इथे होतच असते. आता ती सगळी काही तयारी गुरुजी इथे करत असतात आणि तेव्हा अहिल्या त्याचबरोबर श्रीकांत हे दोघेही जण त्या पूजेसाठी बसलेले असतात. आणि दोघेही जण त्या पूजेसाठी बसल्यानंतर गुरुजी अहिल्याला सांगत असतात आणि तुम्ही आता इथे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. आता आपण इकडे जो काही जप आहे तो इथे सुरू करणार आहोत. तेव्हा लगेच अहिल्या ह्या सगळ्या गोष्टींची इथे व्यवस्थित खातिरदारी घेऊनच हे सगळं काही करायला सुरुवात करत असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा हा जो काही जप आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे असा विचार आता तिच्या मनामध्ये आलेला असतो आणि ती त्याच पद्धतीने हे सगळं काही करत असते. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत तर पारू घरी आली नाही म्हणूनच इकडे आता आदित्यला फार टेन्शन आलेलं असतं आणि आदित्यला फार टेन्शन आल्यानंतर तो म्हणत असतो आता आम्हाला ताबडतोब इकडे तिला कॉल करावा लागेल आणि सांगावं लागेल की मी इथे घरी आलेलो आहे म्हणून. आणि तेव्हा तो पारूला कॉल करतो. आता पारूला कॉल केल्याबरोबर इकडे पारू म्हणत असते हां आदित्य सर, पारू तू कुठे आहेस यार, ये ना प्लीज लवकर. तेव्हा इकडे पारू म्हणत असते अहो मला इकडे अहिल्या देवीने 2 दिवसासाठी बाहेर जायला सांगितलं आहे, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की 2 दिवस मी घरात राहू नये म्हणून, आणि त्यामुळे मी गावाला जाते. त्यावर आदित्य आता फार चिडचिड करतो आणि म्हणत असतो शेट यार हे सगळं काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत तेच मला काहीच कळत नाही आहे. नाही 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 ह्या सगळ्या गोष्टींचा काहीतरी विचार केला पाहिजे असं सुद्धा इकडे आता त्याच्या मनामध्ये आलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे हे सुद्धा मला कळत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. त्याचसोबत इकडे आता महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू असतो. तर दुसऱ्या बाजूला सावित्री किचनमध्ये असते आणि सावित्री किचनमध्ये असताना ती विचारात हरवलेली असते. ती स्वतःच्याच मनाशी बोलत असते आणि म्हणत असते ह्या घरामध्ये नेमकं काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही आहे. पारूला सुद्धा 2 दिवसासाठी इकडे दिव्याईनं गावाला पाठवलं आहे. त्याचबरोबर इकडे प्रीतम आणि प्रियाला सुद्धा तिच्या माहेरी पाठवलं आहे. राहिले हे दोघे जण म्हणजेच की इकडे जी काही मोहन आणि त्याचबरोबर इकडे दामिनी त्या दोघांना सुद्धा पाठवून दिले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय चालल्यात असा सावित्री विचार करते. आणि त्याचबरोबर नैवेद्य बनवायचा आहे म्हणून किचनवर जो गॅस आहे त्यावर इथे ती कुकर लावत असते आणि त्यानंतर बाकीची कामं करायला घेत असते. पण बाकीची कामं करत असताना मात्र तिचं लक्ष कशातच नसतं. तर फक्त आणि फक्त तिचं लक्ष असतं ते म्हणजेच की ह्या घरामध्ये हे वातावरण खूप दूषित झालं आहे, ह्या घरामध्ये हे जे काही होतंय ना त्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर काही झालं तरी माझ्या पारूला आणि त्याचबरोबर आदित्यला ह्या दोघांना सुद्धा खुश करणं आणि खुश ठेवणं तेवढंच जास्त गरजेचं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते.
आणि त्याचबरोबर अहिल्यादेवीने माझ्याकडे एवढा छान असा फक्कड चहा बनवून मागितला आणि त्यानंतर त्या गायबच झाल्या. म्हणजे अशा अचानकच त्यांना फोन आला आणि असा अचानकच फोन आल्यानंतर त्या कुठे गेल्या, काय झालं, काहीच कळलं नाही आहे. मग आणि ते सुद्धा इथे रिक्षाने गेल्या आणि त्यांनी हेही सांगितलं की मी कुठे जाते ते कोणालाच सांगू नको म्हणून. ते सुद्धा झालं. आदित्य बाबा जेव्हा घरी आले ते सुद्धा त्यांच्या आईच्या नावानेच आवाज देत होते आणि विचारत होते की देवी आई, माझी आई कुठे आहे म्हणून. मग मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळेजण असे का वागतायत, नेमकं घरामध्ये चाललंय तरी काय. ह्या सगळ्या गोष्टीचा सावित्री विचार करू लागते. त्याचबरोबर आदित्यचा तो चेहरासुद्धा तिला आठवू लागतो, कारण आदित्यवर तिचा फार जीव. म्हणूनच ती इकडे फार जीव लावायची तिला. आणि त्याचबरोबर पारूला तर अक्षरशः इथे लहानाचं मोठं तिने केलेलं आहे. खरं तर लहानाचं मोठं म्हणण्यापेक्षा बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर पारू शहरात आली होती, पण तेव्हापासून इथे सावित्रीने चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी तिला सांगितलेल्या असतात आणि त्याचमुळे त्या दोघांचा एकमेकावर फार जीव असतो. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला पूजा ही होतच आलेली असते. तर इकडे कुकरच्या शिट्ट्या बऱ्याच होत असतात. 1 होते, 2 होते, 3 होते, 4 होते, 5, 6 अशा बऱ्याच शिट्ट्या होत असतात. पण आता सावित्रीला लक्षच नसतं स्वयंपाकामध्ये. तिचं बंद करण्याकडे सुद्धा लक्ष नसतं. हे मी कितीक वेळा तरी पाहिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आतासुद्धा असंच झालेलं आहे. आता इकडे गॅसवर कुकर ठेवला आहे, पण तिचं लक्ष अजिबातच नसतं. तेवढ्यातच आता आपण पाहतो की जे काही कुकर आहे ते धाड दिशीन त्याचा आवाज येतो. आता पूजा जवळपास संपन्नच होत आलेली असते आणि त्याचबरोबर सावित्रीला तो सुद्धा क्षण आठवतो, जेव्हा गुरुजी आले तेव्हा म्हटले इथे आदित्यच्या जीवाला धोका आहे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागणार आहेत, कारण इकडे जो काही आदित्य आहे तो आदित्य तुमच्यासाठी फार खुश आहे, फार छान आहे. मग मला एक गोष्ट कळत नाही की नेमकं आदित्यच्या जीवावर उठलंय तरी कोण, कोणाला एवढा आदित्य खटकतोय, कोण एवढं त्याच्यावर भरभरून प्रेम करणार आहे का. ह्या सगळ्या एक नाही तर अनेक गोष्टी आता इकडे तिला सतावचा त्रास देत असतात आणि ती त्याच विचारामध्ये असते. इकडे आदित्य एका माणसाला सतत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, फोन लावत असतो, पण त्याचं काही बोलणं होत नाही. शेवटी त्याची बोलण्याची वेळच आलेली असते आणि तो बोलणार असतो. पण इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सावित्रीला कुकर बंद करण्याची अजिबात इकडे तिच्या लक्षातच नसतं. तिच्या कामामध्येच ती असते. पण जेव्हाच आता खूप मोठा अपघात होण्यापासून इथे वाचणार असतो. आता गुरुजी म्हणत असतात अशा पद्धतीने हे महामृत्युंजय मंत्राचा जप आपण सुरू करतो. आता तुम्ही नैवेद्य झाला असेल तर एकदा बघून घ्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आदित्यने पारूला कॉल केलेला असतो आणि त्याला अजिबात करमत नसतं. ह्या वेळेला पारू त्याच्यासोबत असणं हे खूप जास्त त्याच्यासाठी तरी गरजेचं होतं, पण नाही, तसं अजिबात झालेलं नाही. दुसऱ्या बाजूला सिट्ट्या ह्या कंटिन्यू होतच असतात. आता अहिल्या विचार करते नेमकी ही सावित्री करते तरी काय. कुकरच्या एवढ्या सिट्ट्या अचानकच होत आहेत आणि त्याचबरोबर ती ते बंदसुद्धा करत नाही. हिचं बहुतेक लक्षच नाही. तेवढ्यातच किचनमधून धाड दिशेने आवाज येतो. आता किचनमधून धाड दिशेने आवाज आल्यानंतर इकडे सगळ्यांचं लक्ष त्या किचनकडे जातं. सर्वांचं लक्ष किचनकडे गेल्यानंतर आदित्यचं सुद्धा लक्ष किचनकडेच जातं आणि तेव्हा अहिल्या पूजेमधून अचानकच उठते. आता पूजा करत असताना अचानकच अहिल्या उठून किचनकडे धावते. तेव्हा इकडे श्रीकांतसुद्धा आणि गुरुजीसुद्धा किचनकडे धावलेले असतात. तिकडे आदित्यसुद्धा धावत आलेला असतो की नेमका किचनमधून आवाज आलाय तरी कसला आणि किचनमध्ये नेमकं झालंय तरी काय, ह्या गोष्टी त्याला इथे पाहायच्या असतात. त्यामुळे त्याने सुद्धा किचनकडे धाव घेतलेली असते. आता जेव्हा तो त्याच्या खोलीतून जात असतो तेव्हाच त्याच दरवाजाच्या त्या चौकटीला त्याचा खांदा जोरातच आपटतो आणि जे ताईत त्याला इथे बांधलेलं होतं ते ताईत मात्र लगेच सुटून पडलेलं असतं. इकडे किचनमध्ये कुकरचा स्फोट झालेला असतो. कुकर पूर्ण फुटलेला असतो आणि ते जे काही सावित्री आहे ती सावित्री तशीच इकडे जमिनीवर पडलेली असते. आता सावित्री जमिनीवर पडल्यानंतर इथे आता धावतच अहिल्या येते. धावतच अहिल्या आल्यानंतर ती म्हणत असते सावित्री, काय झाले, तुझी तब्येत बरी आहे ना, त्याचबरोबर हा कुकर कसा काय फुटला. तेवढ्यातच आदित्यसुद्धा तिथे येतो
आदित्यसुद्धा तिथे आल्यानंतर हा सगळा काही प्रकार इथे तो पाहतो आणि हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर त्यालासुद्धा फारच मोठा धक्का बसतो की हे सगळं काय आहे. आणि तेव्हा तो लगेचच म्हणत असतो की हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तेवढ्यातच आता इकडे जी काही आपली अहिल्या म्हणते ते सगळं ठीक आहे आदित्य, पण तू इथे यावेळेला इथे काय करतोयस. तेव्हा तो म्हणत असतो अगं असं काय करतेस, किचनमधून किती जोराचा आवाज आला आणि किचनमधून जोराचा आवाज आल्यामुळेच इकडे मी धावतच आलेलो आहे. आणि तेव्हा लगेच आता इकडे जी काही अहिल्या आहे ती म्हणत असते ते सगळं काही ठीक आहे, पण तुझ्या हातावर बांधलेला जो काही ताईत आहे तो कुठे आहे. तेव्हा इकडे लगेचच आता आदित्य म्हणत असतो बहुतेक मी धावतच आलो ना, तेव्हा धावत आल्यामुळे माझा जो काही धक्का आहे ना तो धक्का इथे ह्याला लागलेला असावा तिथे असलेल्या त्या दरवाजाच्या चौकटीला, आणि त्याचमुळे तो ताईत जो आहे ना तो गळून पडलेला असावा. तेव्हा गुरुजी म्हणत असतात अहिल्यादेवी तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, हा किती मोठा अपशकुन झालेला आहे. आता तुम्ही महामृत्युंजयाचा जप करून सुद्धा काही एक फायदा होणार नाही. तेव्हा अहिल्या म्हणत असते गुरुजी असं काय बोलताय तुम्ही, हे बघा असं काही एक बोलू नका. तेव्हा ते म्हणत असतात हे मी बोलत नाहीये, कारण मी जेवढे प्रयत्न करतो ते प्रयत्न इथे पूर्ण फ्लॉप झालेले आहेत. कारण इकडे आदित्यने अशा पद्धतीने आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आता इथे काही जरी झालं तरी सुद्धा लक्ष्मण रेषा सुद्धा आदित्यने तोडलेली आहे, ते ताईत सुद्धा इथे त्याच्या हातातून तुटून पडलेला आहे. म्हणजे आता माझ्याकडे कोणताच पर्याय नाही की आदित्यचा जीव वाचवण्यासाठी. तेव्हा अहिल्या म्हणत असते हे बघा गुरुजी असं बोलू नका प्लीज, काहीतरी उपाय असेल ना ह्या सगळ्या गोष्टीवर, तुम्ही काहीतरी उपाय नक्की सुचवाल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यावर लगेच आता इकडे गुरुजी म्हणत असतात नाही, हे सगळं काहीच होणं शक्य नाहीये, कारण आता तुम्ही सुद्धा महामृत्युंजय जप करत असताना उठलात. त्यावर अहिल्या म्हणत असते गुरुजी त्या सगळ्या गोष्टीसाठी खरंच अगदी मनापासून सॉरी, मी तुम्हाला त्याच्याबद्दल माफी मागते, पण गुरुजी असं करू नका. काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या आदित्यवर असलेला जीव आणि त्याचबरोबर त्याची काळजी हे सगळं महत्त्वाचं आहे. गुरुजी तुम्ही असं काहीही बोलू नका, काहीतरी उपाय सुचवा आणि हे सगळं काही येणारं विघ्न थांबवा. त्यावर आदित्य म्हणत असतो आई प्लीज तू हे काय करतेस, सगळं एवढं हायपर होण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुला काहीच गरज नाहीये. प्लीज आई जरा तू शांत बसणार आहेस का. तेव्हा लगेच आता इकडे जी काही अहिल्या आहे ती आदित्यला म्हणत असते हे बघ आदित्य तू आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नकोस, कारण तुला एक गोष्ट इथे समजते का. हे बघ एक आई म्हणून मला हे सगळं काही करू देत. अगं आई ही सगळी अंधश्रद्धा आहे, मला काही एक होणार नाहीये. तेव्हा अहिल्या म्हणत असते हे बघ तुला काहीच होणार नाहीये, कारण जोपर्यंत ही अहिल्या आहे तोपर्यंत मी तुला काही सुद्धा होऊ देणार नाही, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे. त्यावर आता इकडे श्रीकांत आदित्यला बाजूला घेऊन गेलेले असतात आणि अहिल्या गुरुजींशी बोलत असते की यावर काहीतरी पर्याय असेल आणि तो पर्याय तुम्ही मला सांगा. तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला श्रीकांत आणि आदित्य बोलत असताना इकडे आदित्य समजावत असतो बाबा मला काही नाही होणार आहे. तेवढ्यातच तिथे असलेले ते जे काही बांबू आहेत ते बांबू खाली पडतात आणि आदित्यच्या अंगावरच पडणार असतात. तेवढ्यातच अहिल्या धावतच येते आणि म्हणत असते नेमकं काय झालेलं आहे, आणि धाड दिशेने आवाज आला. तेव्हा श्रीकांत म्हणतात की काही नाही ग झालं, हे जे काही बांबू होते ना ते बांबूला माझा धक्का लागला आणि त्या बांबूला माझा धक्का लागल्यामुळे ते बांबू खाली पडले. तेव्हा अहिल्या म्हणत असते काय किती मोठा अपशकुन आहे हा. त्यावर लगेच श्रीकांत म्हणत असतात काय ग अहिल्या अपशकुन वगैरे काहीच नाहीये, तू काळजी करू नकोस. तेव्हा लगेच इकडे आदित्यला अहिल्या विचारते आदित्य तुला काही झालेलं तर नाही ना, तू ठीक तर आहेस ना. तेव्हा आदित्य म्हणत असतो आई मला काही नाही झालेलं, मी अगदीच ओके आहे, मी ठीक आहे, असं इथे आता तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो शेवटी आदित्यचा जीव वाचेल का बरं, तुम्हाला काय वाटतं नेमकं आदित्यला कोणापासून इकडे धोका आहे, आदित्यला खरंच काही होईल का, आदित्यचा जीव जाईल का, काय वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून तुमचं मत नोंदवा किंवा अभिप्राय द्या. भेटूयात पुन्हा एका पारू या मालिकेच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पारू. धन्यवाद.